मकर
निरंतर हिची ध्यान हिची ध्यान हिची ध्यान पाहिन श्रीमुखं आवडीने पाहिन श्रीमुखं आवडीने पाहिन श्रीमुखं आवडीने आवडीने तुळशी हारा गळा कासे पितांबर तुळशी हारा गळा कासे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने तुळशी हारा हरि हरि मार तुळशी हारा टाळ करे हा टाळी वाजवा सर्वांनी आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हारा गळा कासे पितांबर विठोबाई रखुमाई विठोबाई रखुमाई सावकार हे विठोबाई रखुमाई बोला बोला विठोबाई रखुमाई मागे म्हणा हरि जय जय विठोबाई रखुमाई हरि हरि जय जय विठोबाई रखुमाई विठोबाई रखुमाई हरि हरि जय जय विठोबाई रखुमाई हरि
हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने हो सागर सुख झाले हो सागर तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तू झाले हो
हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरी संत आले वरल्या दिंडी आले वरल्या दिंडी संत आले वरल्या दिंडी आले वरल्या दिंडी हाती खुरच्या काखेत मुंडी हाती खुरच्या काखेत आली मुंडी गुरजा काखेत मुंडे आली गुरजा काखेत हाती गुरजा काखेत मुंडे हाती गुरजा काखेत मुंडे पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडली हो पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडली होड मुठच्या परिषद आंगळ गोड मुठच्या परिषद आंगळ गोड तुझ्या परेस धागड गोड तुझ्या परेस धागड गोड आली वैष्णवांची माती आली वैष्णवांची माती आली वैष्णवांची माती मेले डुक्कर बांधिले खांदी मेले डुक्कर बांधिले मेले डुक्कर बांधिले खांदे मेले डुक्कर बांधिले खांदे मेले डुक्कर बांधिले खांदे डुक्कर बांधिले खांदे एका जनार्दन अर्थ उलटा एका जनार्दनी अर्थ उलटा एका जनार्दन अर्थ उलटा एका जनार्दनी अर्थ उलटा जो जाने तो गुरुचा बेटा जो जाने तो गुरुचा जो जाने तो गुरुचा बेटा जो जाने तो गुरुचा जो जाने तो गुरुचा बेटा एका जनार्दन अर्थ उलटा एका जनार्दन अर्थ उलटा जो जाने तो गुरुचा बेटा जो जाने तो गुरुचा जो बेटा जाने तो गुरुचा बेटा जो जाने तो गुरुचा जो जाने तो गुरुचा बेटा जो जाने तो गुरुचा बेटा पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडली होड मुठच्या परिषद आंगळ गोड मुठच्या परिषद आंगळ गोड परिषद आंगळ झोपार कुमार झोपार कुमार संत आले आले वरल्या दिंडी संत आले आले वरल्या दिंडी संत आले वरल्या संत आले 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 वरल्या दिंडी संत आले 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 वरल्या दिंडी संत आले वरल्या संत
रे पडले हो पंढरपुरे पडले
मुठक्या परी मुठक्या परी विठ्ठला विठ्ठला वरदे हरे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञान
मुक्ताबाई की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बजरंग बली की जय, सद्गुरु वेंकट स्वामी महाराज की जय. विठाला 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 विठाला. संत आले वरल्या दिंडी, संत आले वरल्या दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी, पंढरपुरी किंवा पंढरपुरा पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधिले खांदी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. एका जनार्दनी अर्थ उलटा, एका जनार्दनी अर्थ उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, तुझे पाया दंडवता, 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 तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीची वाटा मजदा वाव्या सुवटा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. उदारा सोपाने, उदारा बाई नमो त्रिभुवन पावनी, नमो त्रिभुवन पावनी, नमो त्रिभुवन पावनी, देवाची ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा, बैसोनी माझी रसना, हरिगुण वर्णावे. तेवी मी जे जे बोले, ते ते प्रभू तुमचे शिकविले. मनोनी अवधारी जो आपुले, आपण देवा मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या विठ्ठल विठ्ठल. संताले वरल्या दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगड गोड. उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी, तुम्हा सर्व आभार. वृद्ध मायबापांच्या चरणसेवेचा जो योग या ठिकाणी आहे, तो किम निमित्तानं आहे, तुम्हा सर्व मायबापांना विदित आहे. अखिल कोड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीनाथ, आई रुक्मिणी माता, तसेच गजानन गणपती बाप्पा, श्री भगवान काळ भैरवनाथ व दत्तप्रभू यांच्या मूर्तीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या पवित्र पावन गावामध्ये तुम्ही सज्जन लोक हा दिव्य सोहळा भगवान नृसिंह
भगवंताच्या जन्मदिवसावर पर्व काळावर साजरा करत आहात. त्यातल्या त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे आज वारकरी पंथातलं एक महान वैभव, सर्वांचं श्रद्धास्थान, सर्वांचं पूजेचं स्थान म्हणजे श्री सद्गुरू बंकट स्वामी महाराज यांचा आजचा पुण्यतिथी महोत्सव. विठ्ठल विठ्ठल आणि योगायोगानं दरवर्षीच तुम्हाला पर्वकाळ म्हणजे नृसिंह जयंतीही घडते आणि बंकट स्वामी महाराजांची पुण्यतिथीही या सप्ताहामध्ये दरवर्षाला होते. साधूची पुण्यतिथी केली पाहिजे, कारण आपण करू यात काही नवल नाही. देव सुद्धा साधूचे सोहळे करतात. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. बरं का कराव साधूचे सोहळे? श्री गुरु वेदमूर्ती आमचे वक्ते आबा सांगायचे. आबा म्हणत, शेतकऱ्याची गाय शेतामध्ये व्याली, इकडे व्याली म्हणतात ना, हां आमच्याकडे जनली म्हणतात, विदर्भात आहे ना बाबा. हां भाषेत फरक आहे. मी या भागात येतच नव्हतो पूर्वी, यायला भेट होतो. मी फक्त विदर्भ आणि खानदेश दोनच भाग फिरत होतो. आज जे 4-5 राज्ये फिरून राहिलो, हे आदरणीय पूजनीय आमचे गंभीर गुरुजींची कृपा आहे. त्यांनी मला फिरायला मोकळं केलं, नाही तर मी आमच्या भागातच फिरत जाऊ. त्यांनी चॅनलवर आणलं मला आणि जरा मोठं केलं. हां आणि अजूनही पण मी भाषा काही बदलली नाही, कारण आमचे गुरुजी 93 वर्षाचे झालते तरी आमचीच भाषा बोलत होते. विठ्ठल मी प्रयत्न करून पाहिले पण ते काही जमत नाही, म्हणून समजून घ्या. शेतकऱ्याची गाय शेतामध्ये व्याली, ते गाय आपल्याला घरी आणायची असली, कशी आणतो आपण? गाई नाहीत का तुमच्याकडे? ते बाबा आहेत, शेतकरी आहेत. हा काय करता बाबा? हा त्या गाईला दोर पकडायची गरज नाही, मारायची गरज नाही, ओढायची गरज नाही, आणायची गरज नाही. तिचं वासरू आपण उचलायचं. आपण 50 किलोमीटर जरी चालत राहिलो तरी गाय आपल्या पाठोपाठ धावत राहते. तशी एक गाय आहे, त्या गायीचं नाव आहे पंढरीचा विठोबा. आणि ते गाय त्याच्यावर प्रेम करते. जो त्या गायीच्या वासरावर प्रेम करीन ते वासरू म्हणजे संत. आज ज्यांची पुण्यतिथी आहे सद्गुरू बंकट स्वामी महाराज, त्यांची पुण्यतिथी योगायोगानं तुम्हाला घडून राहिली. गेल्या 33 वर्षापासून त्या वासरावर प्रेम केलं तर पंढरीची विठाबाई तुमच्यावर कृपा करील. हा सोहळा 33 वर्ष नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकून राहील. कारण मी आलो, ज्यांनी माझी तारीख घेतली आदरणीय आमचे तकटे सर, त्यांच्या जोडचा हिशोब आणि ते पाहिलं मी, कोण्या सालात कोण्या बुवानं कोणता अभंग घेतला. आमचं दुकान नाही चालत नाही. हां म्हणजे खरं सांगतो, इथं ते पाहिल्यावर असं गाव महाराष्ट्रात तरी हे पहिलंच पाहिलं मी. एवढा चोख हिशोब. आणि कोणाचेही कीर्तन नाही, पूर्ण कीर्तनाची यादी वाचली बापू हो, त्यात सगळ्या कीर्तनकारामध्ये फक्त एक मीच पामर आहे. कारण इथलं जे गायक वृंद आहेत तेही वारकरी पंथातले श्रद्धेचे स्थान आहेत. पूजनीय ज्यांना वारकरी भीष्म म्हणून ओळखले जाते पूजनीय आबासाहेब आहेत. आमची त्यांची पहिलीच भेट आहे. आज दर्शन झालं, आनंद वाटला. ज्यांनी हजारो विद्यार्थी घडवले आदरणीय पूजनीय आमचे भगुरी बाबा आहेत. तसेच माझे मित्र बंधू धन्यकुमारजी महाराज आहे. प्रेममूर्ती आमचे गुरुबंधू शंकर बाबा आहेत. आमच्या विदर्भाची शान एक संत सेवक आमचे ईश्वर बाबा आहेत. विठ्ठल असो असा दिव्य सोहळा. आणि आज आमच्याकडे गावकऱ्यांच्या वतीनं आलेली हे सेवा आहे. मी सेवेसाठी जो अभंग निवडला हा पैठण निवासी श्री संत शांतीब्रह्म नाथ बाबाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री संत नाथ बाबा उलट्या भाषेत बोलतात, विरोधाभास अलंकाराच्या द्वारा बोलतात. आता विरोधाभास अलंकार म्हणजे काय?
अभंग जसा दिसतो त्याचा अर्थ तसा नसतो, त्याला म्हणतात विरोधाभास. थोडासा विको द्यायचा दादा, बोलायला आनंद वाटते. हा किंचित थोडा लय नाही बरं, हा लक्ष देऊन ऐका. अभंग जसा दिसतो त्याचा अर्थ तसा नसतो, त्याला म्हणतात विरोधाभास. मुंगी उडाली आकाशी, आई मुक्ताई म्हणतात, तिने गिळले सूर्याशी. थोर नवलाव झाला, वाझे पुत्र प्रसवला. मुंगी आकाशात उडली, मुक्ताई म्हणतात, तिनं सूर्याला गिळलं, मग ते मुंगी कोणती? हा याला उलटी भाषा म्हणतात. कबीरदास की उलटी बाणी, बरशे कंबल भिगे पाणी. कंबल बरशे आणि पाणी भिजे, खोटं वाटते पण खरं आहे. मग कम म्हणजे काय, बल म्हणजे काय, पाणी म्हणजे काय, याचा अर्थ सांगायचा आहे. नाथाच्या घरची उलटीच खून, पाण्याला लागली मोठी तहान. आपल्या घरचं पाणी पाणी प्यायला जाते काय सर? जाते का भाऊ? पाणी प्यायला जाते तुमच्या घरचं पाणी? तुमच्या घरातलं पाणी, पाणी कधी पाणी प्यायला जाते काय? नाही. पण फुलतीचा खोणा नाथांच्या घराची, फुलतीचा खोणा पाण्याला लागली तहान, पाण्याला नाथाच्या घरची उलटीच खून, पाण्याला तहान लागली. ते तहान साधी नाही लागली, मोठी तहान लागली. मायाचे भाव आहेत, आमचे गुरुजी फार मजेनं सांगत. मग नाथाचं घर कोणतं? आपलं घर गुंठा, 2 गुंठ्यात. तुम्ही श्रीमंत लोक आहे, हा भाग जो आहे ना खरंच श्रीमंत आहे. हा तुम्ही आमच्या भागात येऊन पहा, तू आमच्याकडे बागायत दिसणार नाही, कोणती कंपनी आहे ना गुरुजी, असं म्हणजे तुम्हाला 4 दिवसही करमणार नाही. आमचं एवढं तापमान आहे, कूलर आणि गिलर सगळे फेकून द्या. विदर्भ म्हटलं, अकोला बुलढाणा जिल्हा, एवढी गरमी, अरे रे देवा. पीक जर म्हणाल फक्त आमचं सोयाबीन तूर, 2 पिकं झाली की तिसरं काहीच नाही. आम्ही फक्त नखच वाजवतो. आणि त्यातल्या त्यात सरकारनं असा जीव घेणं लावला, मला समजते तेव्हापासून आम्ही सोयाबीन पेरतो. सोयाबीन पेरतो, कधीच भाव वाढू देत नाही. 39 40, 39 40, 39 40. आम्ही विकलं आणि त्या व्यापाऱ्याजवळ गेलं की मग भाव वाढतात. आमची चांगली जिरोली सरकारनं. हा खरं सांगतो तुम्हाला, म्हणून आम्ही गरीब लोक आहोत. आमचा विदर्भ गरीब आहे. हा पुणेरी, हा पुणे भाग, नाशिक भाग. तुम्ही श्रीमंत तर आहेच, मनाने श्रीमंत आहे. कारण तुमच्याजवळ आहे म्हणून एवढाले सप्ते करता. आम्ही चिंतेतले लोक आहोत. लक्ष देऊन ऐका भाऊ, तुमच्याकडे सगळंच म्हणजे मोबलक आहे, भगवंताची कृपा आहे. आम्ही काही तुमच्यावर जळत नाही. हा म्हणजे झुरत नाही, जळत नाही. एक आनंद वाटते तुमच्या भागात आल्यावर. तुमची भाषा लय गोड आहे, म्हणजे एकदम माणसाला असं. आम्ही बोलून पाहतो पण जमत नाही. मी कधी कधी शुद्ध बोलतो सर. मी करतो, शेतामध्ये गेले आणि वावरातून आले. आमच्याकडे वावर म्हणतात, शेत आणि हे असं एवढं बोलणं आम्हाला जमत नाही. हिंदी जमत नाही मला. आमचं शिक्षणही कमी आहे. मी नर्मदा मातेची प्रदक्षिणा केली, लहान होतो, 17 वर्षाचा असेल. मग परिक्रमेला गेलो, मग तिकडे हिंदीच भाषा चालते गुरुजी. मी 4 घरं भिक्षा मागो, मग काही बाया आटा दिला, मग त्यात ओवा टाकतात. रोडगे करायसाठी. रोडगे म्हणतात का इकडे बट्ट्या.
रोडगे ते रोडगा करायला ओवा आणायला दुकानात गेलो, दुकानदाराले म्हणो हमको ओवा दो. हिंदी येत नाही तो दुकानदार म्हणे ओवा कैसा होता है. मी त्याला सांगू ओवा जिरे का छोटा भाई होता है. जसं भागात फरक आहे. आमच्या भागात आल्यावर तुम्हाला एवढं करमणार नाही. आमच्याकडे डालडा, तुमच्याकडे गावरानी तूप असते. आमच्याकडे पंक्तीले लग्न आहेत काय असते बुवाजी, डालडाच सगळा. वाळायची पद्धत मोठी चाळी ग्लास आहे ना वाढतात. इकडे शिस्तीत एवढी वाटी, एवढा चमचा, असे उंदीर मुतल्यासारखं 2 थेंब 2 थेंब, असं भागात फरक असते. हा फक्त बापू समजून घेत जा. विठाला विठाला नाथाचं घर कोणतं? आपलं घर. आता तुम्ही श्रीमंत लोक आहे म्हणून तुमचे मकान आहे 4-4 गुंठ्याचे, 5-5 गुंठ्याचे, एवढं घर. काहीचं 1 गुंठ्याचं घर. काही लोकांनी गुंठा 7-12-8 गुंठ्याचा, पण गल्लीतली सरकारी जागा आवरून 3 गुंठे केली अशी आहेत बरं असे लोक. अरे बापा, श्रीमंतीची वाण नाही, पण दारातून गरीबाचा नवरदेव बरोबर जात नाही एवढे नालायक लोक आपल्यात आहेत. पुढे वटा गोटा खुटा सगळी गल्ली ताब्यात घेतली. आमचे गुरुजी म्हणत, जे सरकारी जमिनीवर देवाच्या जमिनीवर ताबा करतील त्यांची संतान कधी चांगली निघणार नाही, कधीच नाही. आपलं घर गुंठा 5 गुंठे 10 गुंठे, पण साधूचं घर कोणतं? हे विश्वची माझे घर ऐशी मती. साधूचं घर गुंठा नाही, पूर्ण विश्व हे घर आहे. आणि त्या घरातलं पाणी तुम्ही आपण आहो. आपण साधूच्या घरचं पाणी आहो. मग आपण कोण आहो? तैसा हृदयामध्ये मी. तुम्ही मी कोण आहो? आपण देवाचे अंश आहो. आपण देवाचे अंश आहे. तुमच्यात कोण आहे? माझ्यात कोण आहे? भूत. देवच आहे. मग तुमच्यात जर देव आहे तर मग तुम्ही कीर्तन आले का आले? जा घरी. बरोबर आहे की नाही भाऊ? आपल्यात देव आहे हे मान्य आहे. सर्वम खलविदम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी. सगळेच राम आहे. मग तुमच्यात राम आहे, मग तुम्ही कीर्तनात का आले हा प्रश्न आहे. का आले? कारण नाथाच्या घरच्या पाण्याला तहान लागली. याला उलटी भाषा म्हणजे आपण पाणी आहो नाथाचं, आणि आपल्याला ते पाणी भेटण्याची तहान लागली म्हणून आपण या धर्म मंडपात आलो. विठाल विठाल. याला म्हणतात विरोधाभास अलंकार. कधी कधी साधू अतिशयोक्ती अलंकारात बोलले, असे अभंग अशा ओव्या लिहिल्या की ज्याचा अर्थच लागत नाही. अश्वशिंग्या आकाश चिरा नाथांची ओवी आहे. अश्वशिंग्या आकाश चिरा लहाने जाते दळावा वारा. नपुसकाचे नातवंड घरा सूर्यांधारा लपवाली. समजलंय तुम्हाला? नाथ महाराज म्हणतात, घोड्याच्या शिंगानं आकाश चिरा, लहान जात्यानं वारा दळा. आणि नपुसकाचे नातू कोणाचे चोपदार बाबा? हा. आणि ते सूर्याच्या अंधारात लपाछपी खेळायला गेले. कोणतं खरं आहे यातलं? तुम्हाला माझं बोलणं समजून नाही राहिलं का माऊली? तुझं नाव काय रे? किती शिंग आहेत बाळा घोड्याले? किती आहेत? 2 आहेत की 4? एकच आहे. एकच शिंग आहे म्हणते घोड्याला. तू सांग रे. हुशार आहे रे. हा, घोड्याले शिंग नसतात. मी काल एका म्हाताऱ्या माणसाला विचारलं, म्हटलं भीष्माचार्याच्या बायकोचं नाव काय? तो मला सांगे शांताबाई. हा, ते लेकरू हुशार आहे, चांगला आहे, बरोबर बोललं बिचार. हा, याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. स्वतः बोलून स्वतः खंडन करणं म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. माझा बाप ब्रह्मचारी. पटलं तुम्हाला? ते काका हो म्हणतात. मग मी काय सूर्याच्या मंत्रानं झालो? असा राग येते काही काहीचा.
विचार करून हो म्हणाव नाही म्हणाव. हा स्वतः बोलून स्वतः खंडन करणं म्हणजे अतिशयोक्ती. मम माता वंध्या. आजचा अभंग विरोधाभास. जुने लोक 7व्या दिवशी जागराच्या दिवशी भारूड घेत. कुठं अभंग आमची गुरुजी घ्यायची. मग भारूड अजूनही चालू आहेत, पण काही काही प्रथा चुकीच्या आहेत. आता चॅनल आहे, हे चॅनल कोणतं आहे? नाही, हे तर माहीत आहे आपलं. हा लाईव्ह आहे काय? काही काही कट कर जा, खरं बोलायला जीव घेते. लोकांनी नाही, काय कठीणच व्हायला, काळच वाईट आहे. हा लोकांनी या भारुडाचं वाटोळं केलं. भारुड हे काय जुनी पद्धत आहे. मी स्वतः भारुड करू. महिनाभर लेकर शिबिरात आले, ते राहिले पाहिजे म्हणून हरिपाठ झालं की एक भारुड करायचं. मुका, बैरा, आंधळा, पांगळा हे भारुडातून नटवं. पण भारुडाचा निरा तमाशा केला. भारुडात साड्या नेसतात. साडी नेसू नये. नाथ महाराज म्हणतात, पुरुषाशी स्त्री वेश देखता, पुरुषाशी स्त्री वेश देखता, पाहणार ही जाती अधपाता. साडी नेसून कोणी नाचलं, तुम्ही जर पाहिलं तर नरकात जासाल. रामकृष्ण. साडी नेसू नये, आणि कोणी जर नेसला ना बाप हो तर त्याला पाहू नये. काही अपवाद असतात. साडी एक साडी चालते. कोणती? बायकोची नाही, ज्या आईच्या पदराखाली आपण मोठे झालो त्या मायची एक. किंवा आपण सोहळं नेसतो, हे सोहळं नेसायचं भारुडाच्या वेळेस. काही खंडेरायाचे वाघ्या मुरळीचे भजन असतात, मग त्याच्या साड्या त्याचं ते पेशल ह्या बायाच्या नाही नेसत. स्त्रीनं घातलेली साडी माणसानं घालू नये. कोण जर नेसला तर त्याले पाहायला जाऊ. नराचा तमाशा नराची पहारी, सप्तजन्मी होती ही जडे. नराचा तमाशा नरची किंवा जे नर पाहती, सप्तजन्मी होती हिजळे ते, किंवा गोपिकाच्या वेशनाचे जो पोंगळा सप्तजन्मी होये. जो साडी नेशील 7 जन्म हिजळा होतो. ती म्हणसान मी नेसत नाही, पाहायला जातो, पाहणारही 7 जन्म हिजळा होते. विठाल विठाल पाहणारही 7 जन्म हिजळा होते. म्हणून कोणी जर साडी नेसलं तर पाहू नका, आणि साडी अंगावर घेऊ नका. सगळ्या गोष्टीले शास्त्र आहे, मी वाईट नाही सांगणार. मातृवदांधत्व आपलं शास्त्र म्हणते, ज्यानं आईवर हात उचलला तो आंधळा होईल. भातृवद बधीर, भाऊ बहिणीले विनाकारण त्रास देणारा असला मुका बैराहून जन्माला येईल. न्यासा पहारीच्या नपत्य, मंदिराचं काम आहे, सप्ताहाची देणगी आहे, कबूल केली दिली नाही, त्याची संतती कधी सुखात नांदणार नाही. पुढल्या जन्मामध्ये त्याला संतती होणार नाही. रत्नापहारीच अत्यंत दरिद्र, कोणाची वस्तू रत्न सोनं चांदी सापडलं, उचललं, घरी नेलं, त्याला दारिद्र्य आल्याशिवाय राहणार नाही. धान्य हरणान मूषक, हे पेशल बाईसाठी सांगू का बहिणी हो? सांगू. तुमच्या घरचं पीठ संपलं की तुम्ही कुठं जाता आणायले? पुण्याला. बरोबर बोलली ते माय. कुठं जाते आई? शेजारणीच्या घरी. मग ऐका, शास्त्र म्हणते ज्या बाईनं पीठ दिलं तिचे उपकार झाले, प्रसंगाला कामी पडली. ते तिनं जेवढं पीठ दिलं तेवढं देऊ नाही, कमी द्यायचं.
समजते गुरुजी त्याला असं बोललं की बाईसारखी कंजूस जात नाही कोणती जगात लय कंजूस बाया त्या गुरुजी केसाला भांडे विकायले बाया येतात गावात पाठीवर लेकरू बांधेल असते डोक्यावर वज असते आणि पोटासाठी फिरते ह्या बाया त्याईले पागल करतात काय कमी आहे यायच्या घरी तरी अर्धे केस मागे लपवतात अर्धे आता हे भांड दे दे हे घेणं आता ते दे पोटासाठी हिंटे बहिणी होते हा मग ते म्हणते बाई मा लेकराले भूक लागली एखादी पोळी दे ना मग ह्या बाय मग 2 चमचे देतं काय एवढे कंजूस दलिंदर धंदे करू नाही तुमच्यापेक्षा 1000 पटीनं उदार आहे आमचं पुरुष मंडळ कधीच दारूचा भाव नाही केला आमच्या बहिणीला वाईट वाटत होतं म्हणून असं बोललो लक्ष देऊन ऐका खरंच बहिणी हो कंजूस धंदे करू नये ज्या बाईनं तुम्हाला पीठ दिलं तिचे उपकार झाले मग जेवढं दिलं त्याच्यापेक्षा शिवाय द्याव अधिक द्याव ऐकसाल आमची शेजारी ना आमच्या घरी पिठाले आली भगुरे बाबा मग ते म्हणे सुनबाई पीठ दे आमच्या घरचं जनावर जरा आळशी आहे ते म्हणे आत्याबाई हाताने घ्या म्हणे त्या म्हातारीनं शेर घेतला दाबू दाबू नेला मग 15 दिवसाने इले आठवण आली हे गेली आत्याबाई पीठ द्या मग ते म्हणे सुनबाई थांब मी देते हिला नाही घेऊ दिलं हिच्या हातचा शेर घेतला आणि पीठ देणं चालू केलं इकडे नसतील अशा बाया आहे की त्याला किती श्रीमंती असू द्या कात कात करतात बिचाऱ्या ऐका बहिणी हो वाईट नका वाटू देऊ जे बाई कोणाला जेवढं घेतलं त्याच्यापेक्षा अधिक देते तिच्या लेकी आनंदात नांदतात तिच्या लेकी आनंदात नांदतात ऐका पुढे आणि जे बाई कोणाचं लय खाते कमी देते पुढल्या जन्मामध्ये ते बाई घुशीच्या जन्मात जाते कामाचं सांगलं ना बहीण मी तुम्ही जर घुसा झाल्या तर हे लोक शॉट देऊन मारतील म्हणून सगळ्या गोष्टीले शास्त्र आहे लक्ष देऊन ऐका भारूड करू नये असा मताचा मी नाही भारूड केलं पाहिजे अब बायको मोठी बायको मोठी मुसळ लागली पाठी मुसळ लागली पाठी बायकोन नवरा गरवार केला मनाचा मनोरथ पूर्ण झाला 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 गुरुजींसाठी टाळी वाज बायको मोठी नाथ महाराज म्हणतात मुसळ घेऊन लागली नवऱ्याच्या पटलं काय तुम्हाला हे नवऱ्यापेक्षा बायको मोठी पटलं काय नाही म्हणतात जुने लोक आहेत हे म्हणून नाही म्हणतात नवीन लोकांना विचारा बरं आमच्या वयाच्या माणसाला विचारा तुम्ही आमचे वडीलधारी लोक आहे विचारा या पोरायला या भाऊले झाल्या की नाही मोठ्या रे त्याला काय पण आता जन्मतारीख पाहतच नाहीत पहिली गोष्ट तर काही काही भागात लग्नच होऊन नाही राहिले 40-40 पोरं बिना लग्नाचे आहेत आता एका पोराचं जुळलं बुवाजी तो पेढे वाटे का 32-33 वर्षाचा झाला लग्न होय ना पेढे वाटले मग मी त्याच्या मित्राला विचारलं म्हटलं बरं झालं याचं तो सांगे म्हणे महाराज म्हटलं काय हा 33चा आहे म्हटलं मग म्हणे नवरी 39 वर्षाची म्हटलं बस जाऊ दे ना कसं हो झालं ना तर काय म्हणे फक्त नवरीच नाही म्हणे मग तिच्या संग लेकरूही भेटलं
आमच्याकडे त्याला गाई मागे वासरू म्हणतात. गाय बिन वासरू बी. हा. असे काळ आले की नाही भाऊ? हा, लग्न जोडून नाही राहिले. बायको मोठी झाली, मुसळ घेऊन लागली नवऱ्याच्या. बाया मारतच नाही असं म्हणता येते काय? बरेच बेवडे बावडे घरात मार खातात. घरात मार खातात आणि बाहेर येऊन सप्ताहवालेले हिशोब मागता. हिशोब द्या. पण मागलाच पाहिजे हिशोब. आता लातूरचं प्रकरण चालू आहे. लोकांचा विश्वासघात झाला नाही पाहिजे. त्यांनी हिशोब मागला. काय चुकलं? 3.5-4 कोटी रुपये. सोपी आहे काय? कष्ट केले त्या शेतकरी लोकांना, घाम गाळून पैसा जमा केला. मागला हिशोब. हिशोबात 1% चुकी नाही घडली पाहिजे. त्यात जर चुकी दिसली, एका वारकऱ्याची नाही, वारकरी पंथाची जाते. सप्ताह एवढा मोठा होता. किती लाख रुपये सांगले मंडपाचे? 54 लाखाचा मंडप. आता ठोकेच वाढले. हा, एवढा श्रीमंत आहे वारकरी पंथ की सगळ्या जिल्हा एका ठिकाणी झाला. लातूर जिल्ह्याला धन्यवाद द्यावं लागेल की एवढा मोठा दिव्य सोहळा करायले गरीबातल्या गरीबांना 3.5 कोटी रुपये केले. हिशोब मागला, काही चुकला नाही. मागलाच पाहिजे हिशोब आणि देणाऱ्यांनी दिला पाहिजे, जेणेकरून वारकरी पंथाची किंमत राहिली पाहिजे. विठ्ठल तुमच्यावर विश्वास टाकला ना, एवढ्या जनतेनं भोळ्या भाबड्या, त्याला काय माहित नाही. तुमच्या गळ्यातल्या माडीवर विश्वास, तुमच्या काळ्या बुक्क्यावर विश्वास. तुम्ही पांडुरंगाचे दास आहे म्हणून आपल्यावर विश्वास ठेवला. ऐका लक्ष देऊन, मला एवढं सांगायचं आहे. विठ्ठल विठ्ठल बायकोनं नवरा गरवार केला, मनाचा मनोरथ पूर्ण झाला. हे खोटं वाटते आहे ना आबाजी? बायकोनं नवरा गरवार केला, मग ते बाई कोणती? जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही. कान्होबा तेरे तेरे तेथे एक ढालगज निर्माण झाली. कोणते ढालगज? तिने एवढे वाढविले हो. कोण आहे ते? माया रूपी बायकोनं परमात्म रूपी नवऱ्याला गरवार केलं. माया रूपी मुंगीनं परमात्म रूपी सूर्याला गिळलं. याला म्हणतात उलटी भाषा. सांज पडी दिन ढल गया, बाघी न घेरी गाय, गाय बिचारी मरी नाही, बाघी न भुकी न जाय. संध्याकाळ झाली, संध्याकाळच्या वेळेला वाघीण आली. वाघिणीनं गायला घेरलं, गाय मेली नाही आणि वाघीण उपाशी गेली नाही. उलटी भाषा आहे. तुम्हाला झोपाने आल्या ना? कारण मी तुमच्या गावाची कीर्ती ऐकून असं कीर्तन करून राहिलो. नाही तर गुरुजीनं माझे कीर्तन ऐकले हाय की नाही? पण आम्ही आलो तेव्हापासून आमचे ईश्वर बाबा माझ्या जो आमच्या विदर्भातले आहेत, मग ते आम्ही एक झालो. मला म्हणत बुवा, म्हणलं काय गाव? हा
थोडक्यात सांगलं म्हणून मी असं आवरून शिवरून ते पतिव्रताबाई कशी चालून राहिली तसाच बोलू. हा खरं सांगतो हा भेद भेद चालू आहे. विठाला विठाला साज पडी दिन ढल गया बाघीन घेरी गाय. संध्याकाळ झाली. संध्याकाळच्या वेळेला वाघीण आली. वाघिणीनं गाईला घेरलं. गाय मेली नाही आणि वाघीण उपाशी गेली नाही. मग ते संध्याकाळ कोणती? खरी संध्याकाळ म्हणजे म्हातारपण. म्हातारपण म्हणजे संध्याकाळ. त्या संध्याकाळच्या वेळेला वाघीण येते. तिचं नाव आहे यम. ते काळरूपी वाघीण जीवरूपी गायीला घेरते. जीवरूपी गाय मरत नाही. ममैवंशो जीवभूतस मग नैनन शिंदंती शस्त्रानी नैनन दहती. जीवरूपी गाय मरत नाही पण काळरूपी वाघीण कधी उपाशी जात नाही. देह जाईल त्याशी. याला उलटी भाषा म्हणतात. मग एखादा म्हणेल महाराज तुमचे संत असे उलटे का बोलले विचारतात. हा एक जण मला म्हणे आमचं कीर्तन होतं हळदीचं. आमच्याकडे नवरदेवाला हळद लावतात. तुमच्याकडे काय लावतात बहिणी हो? बुक्का हळदच लावतात ना. कोणती हळद लावतात तुम्ही? आंबी हळद. आंबी हळद. आंबी हळद कधी लावतात मग? आंबी हळद लग्न झाल्यावर असते. त्याला समजलं पण त्या लाजल्या बिचाऱ्या सांगत नव्हत्या. मग आमच्याकडे हळदच लावतात. मग कीर्तन ठेवलं माझं आणि नवरदेव आला बाबा कीर्तनात. मला म्हणे महाराज. म्हटलं काय कीर्तन कशाचं आहे? म्हटलं हळदीचं. सांगा नवरदेवाला हळद का लावतात? मग मी त्याला सांगलं. म्हटलं हळद लावल्यानं नवरदेव सुंदर दिसतो. बरोबर आहे की आई? हळद पानं हो म्हणतात. खोट्या बोलता तुम्ही. हा काही सुंदर नाही. सुंदर कोणता दिसते नवरदेव? गोरा गोमटा नवरदेव त्याला हळद लावा सुंदर दिसते. आणि काळ्याला हळद लावा जांभळा दिसते. हा खोट्या बोलू नका. खरं खरं बोलत जा आई. हा मग तो म्हणे महाराज काहीतरी दुसरा पुरावा द्या म्हणे. शास्त्रीय कारण सांगा. मग मी त्याला दुसरं कारण सांगलं गुरुजी. मी म्हटलं हे नास्तिक लोक देवी पुढे बकरे कापतात. बकरं कापू नये बरं बापू. नाही तर मी दृष्टांत सांगून राहिलो. आमचे गाडगे बाबा विदर्भातले संत गाडगे बाबा म्हणत दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव. निर्दयी लोकांना कशी येत नाही क्यू. या निर्दयी लोकांना कशी येत नाही क्यू. निर्दयी लोकांना कशी येत नाही क्यू. कापू नये. आपण हिंदू आहोत. ही म्हणजे हिंसा आणि दू म्हणजे दूर. हिंसेपासून दूर राहतो त्याला हिंदू म्हणतात. हा ही नम दूषेती ती हिंदू हू. राष्ट्रसंत तुकडोजी बाबाचे शब्द आहेत. आम्ही असे म्हणतो सहज सहज. कशाला काशी जातो रे बाबा. कशाला पंढरी जातो. तुकडोजी बाबा म्हणत कशाला काशी जातो रे बाबा. कशाला पंढरी जातो. बकर कोंबड खातो रे बाबा. कशाला पंढरी जातो. हिंसा करू नको. तुला काही आमंत्रण नाही दिलं ये पंढरीले. हा बकर कोंबड. आपण आता याच्यावर लय बोलता येते पण मूळ मुद्दा चालला जाईल. मला सांगू द्या. मग मी त्याला सांगलं. म्हटलं नास्तिक लोक मर्याई पुढे बोकडे कापत. मग ते लोक असं आणता बरोबर कापत नाही. तुम्हाला माहित नसेल पण मी सांगतो. बोकडाले घरी आणतात. त्याची आंघोळ घालतात ती आणि त्याला हळदीचे 5 छापे मारतात. 2 या बाजूनं 2 या बाजूनं आणि 1 छापा कपाळावर. त्याला कुंकाचा टिळा लावतात. तो बोकड गावामध्ये फिरवतात आणि फिरवल्यावर देवीजवळ. मग तो नवरदेव म्हणे आपलं कसं. मग मी त्याला सांगलं बाबू. मी ना म्हटलं बोकडाचं आणि माणसाचं सारखंच असते. खोटं नाही ना दादू. आपलं काय करतात हे लोक काव माऊली. ह्या बाया आपल्याला गल्लीत आणतात. बरोबर आहे ना चौकदार बाबा. आपले आंघोळ कुठं घालतात?
गल्लीत आंघोळ झाली की हळदीचे आहे ना बाबा, कुंकाचे टिळे लावतात आणि डीजे लावून बोकळ गावात फिरवतात. फिरवणं झाला रे की दुसऱ्या दिवशी त्या बोकळाला देवी जोड नेतात आणि देवीला सांगतात, अंबाबाई आजपासून हा बोकड आईचा ऐकणार नाही, बापाचा नाही, बहिणीचा नाही, भावाचा नाही. तू जेवढी चाबी फिरवशील हा तेवढाच करीन. मग कोणी म्हणेल महाराज तुमचे साधू असे उलटे का बोलले? मी याच्यावर लय उत्तर देऊ शकतो, पण बाबा माझा अभ्यास कमी आहे, साधं भोळं काम आहे. मी भोळ्या मताने सांगत असतो, आमचे साधू सरळ बोलू बोलू थकले म्हणून उलटे बोलले. बोलले की नाही? आपले साधू उठले की लोकायले उठता, उठा जागे व्हा रे विनवितो. काकडा कोण घेते? काकडा ते बाबा आहे ना. बाबा तुम्ही असा अभंग म्हणता का कधी? सकाळी उठून शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. नाही ना. हा चला जाऊ राऊळाशी. साधू कधी अनहिताचं बोलत नाही. हित कथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणता. उठा उठा जागा पाठी भयाले, कर जोडून विनवितो तुम्हाला. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार श्रमारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार श्रमारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कामाचे दुःख यातनारे, नका करू विषय कामारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही खया कामारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बापानो साधन किती सांगू तरी पुढे काय माय गेली होती. ह्या शिव्या दिल्या कोणाला? पाकिस्तान मधल्या लोकांना. आपल्याला दिल्या. आता या सगळ्या शिव्याचा अर्थ या शिव्याला माहित आहे. साधू संतांनी शिव्या दिल्या. का दिल्या शिव्या? ऐकत नाही म्हणून. बरोबर आहे ना बाबा? तुमच्याकडचं माहित नाही, पण आमच्याकडच्या बाया लेकराले शिव्या देतात. तुमच्याकडच्या खऱ्या बोला. विठोबाची शपथ आहे तुम्हाला. हा हो म्हणते ते माय दिल्या, म्हणते भाऊ दिल्या. हा राग अनावर झाला की आई लेकराले शिवी देते. एक दिवस भाई बायको मा देखत मा पुराले म्हणे गाढवाच्या, तिला माहीतच नाही मी घरात. हा दिली. मी 2.5 महिने घरीच नाही गेलो. आईले राग आला की आई लेकराले शिवी देते. मी नेहमी सांगतो बापो, संत हे आईसारखं प्रेम करतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, साधू संत मायबाप जे का हे संत मायबाप आहे. याला मी जरासं वेगळं करून सांगत असतो. मी अर्थवाद म्हणजे साधू माय आहे आणि देव बाप आहे. कसं काय? साधूच्या प्रेमात देवाच्या प्रेमात फरक सांगतो. आईच्या प्रेमात बापाच्या प्रेमात फरक. तुमच्याकडे आहे की नाही फरक? उदाहरण समजा एखादं शंभळानं भरलेलं लेकरू आलं, गालाली शंभूळ आहे आणि तुमच्या मांडीवर बसलं. 2 मिनिट घ्या फक्त. बसलं. माझा एक प्रश्न आहे, तुम्ही किती मुके घेसान त्याची? हे प्रेम आहे बापाचं. तुम्ही आपण सगळे सारखे आहोत. बरोबर बोललो बाबा? मग पंढरीचा विठोबा असाच आहे बाबा. त्याला शंभळे चालत नाही. आता प्रश्न आहे शंभूळ म्हणजे काय? आता 1.5 घंटा फक्त शंभूळ सांगतो. हा ऐका, लक्ष लांबवत नाही मी. देवाला असे शंभळे चालले
पण ज्याच्या इथं शेंबूड आहे तो नाही चालत. मल विक्षेप्रहितत्वयि सती साधन चतुष्टय संपन्नत्वयि सती स्वस्वरूपा ज्ञानत्वम अधिकारी. ज्याचा मल नावाचा शेंबूड गेला पाप करण्याची इच्छा, ज्याचा विक्षेप नावाचा शेंबूड गेला आवरण, ज्याचा अहंकार गेला, अहंकार गेला, तू का म्हणे मग देव त्याला जवळ करते. भक्ता राखे दुर्जनाशी देव बाप आहे. देव पटलं. शंभळ लेकरू आपल्या जवळ आलं आपण घेत नाही बाबा, आपण लगेच काढून. तेच लेकरू या आई जो गेलं, माय काढून देशील काय? हो म्हण, नाही तर नाही म्हण. नाही म्हणते. हा पदर काढील, हजाराचं पातळ असलं तरी त्याच्या तोंडावून हात फिरवेल, त्याला मांडीवर घेऊन झोपील. याले म्हणतात आईचं प्रेम. संत माय आहे. खटनट यावे दौंडी पिटी पिटवी भावे चोखा मेळा. साधूचं प्रेम आहे. संत माय आहे. आई लेकराला शिवी देते, आपल्याला शिव्या दिल्या नाही ऐकलं उलटे बोलले पहिल्या चरणात. हाती खुरक्या काखेत मुंडी. साधू वरल्या मार्गाने आले. यातून पंथाचा महिमा आहे. महिमा म्हणजे काय? विशेष नामाच्या मागे गुणदर्शक विशेषण लागणं याला महिमा म्हणतात. आणि विशेष नामाच्या मागे दोषदर्शक विशेषण लागणं याला निंदा म्हणतात. काय गाव आहे. चांगलं वाटलं तुम्हाला? काय गाव आहे. चांगलं वाटलं की वाईट? तुमच्या गावाचं नाव नाही घेतलं, फक्त स्वर. काय गाव आहे. चांगलं वाटलं ना? आता हे शब्द मी दुसऱ्या स्वरात म्हणतो. काय गाव आहे. आता कसं वाटलं? वाईट. शब्द तेच आहे, स्वर बदलला, भाव बदलला. संताले वरल्या दिंडी. साधू वरल्या मार्गानं आले. हाती खुरक्या काखेत मुंडी. कव हा मार्ग वरला कसा? कारण हा अनादि मार्ग आहे. म्हणजे वारकरी पंथाची जन्मतारीख सांगणारा बाबा अजून पैदा नाही झाला. बरेचसे पंथ असे आहेत ज्यांनी पंथ निर्माण केला, त्या बाबाची जन्मतारीख सांगता येते, वारकरी पंथाची नाही. आता इथं आबा आहेत, ते तुम्हाला प्रमाणात सांगतील. आदिनाथ गुरु
सकळ सिद्धांचा मचिंद्रतयाचा एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान महादेव हे आमचे मूळ पुरुष आहे. म्हणून हा पंथ वरला आहे एक कारण. दुसरं कारण हा मार्ग वेद बोधित मार्ग आहे. म्हणजे याचं नाव वेदात आहे. वारकरी नाही, आपल्या पंथाचं वारकरी नाव नाही. गुरुजी वाजवतात म्हणून त्यांना मृदंगाचार्य म्हटलं. कीर्तनकार केलं की कीर्तनकार म्हणतात. आपल्या याच्यावरून नाव पडते. टाळ गळ्यात म्हणून टाळकरी. तसं आपल्या पूर्वजांनी वाऱ्या केल्या म्हणून आपल्याला नाव पडलं वारकरी. याची गेले साधू संत, याची गेले साधू संत मार्गी बहुत, याची गेले साधू संत मार्गी बहुत, बहुत याची गेले साधू याची गेले साधू संत भरपूर. म्हणजे एवढे नाव सांगू शकत नाही आपण. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, बंका महार, संताजी महाराज, सेना महाराज, नरहरी महाराज, जनाबाई, बैनाबाई, सखूबाई, मीराबाई. हा, आता एवढे नाव नाही सांगता येणार. एवढे महात्मे या मार्गाने गेले म्हणून हा मार्ग वरला. हा कोण्या जातीचा नाही. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान. हा, आता काही काही यातही जातीवाद करायला लागले. आमच्यावर एका ठिकाणी गुन्हा दाखल झालता. हा, मी बोलणं सोडलं बाबा. मला एवढंच सांगायचं आहे, नाही विष्णुदास याच्या जातीचं घेणं नाही. माझी कोणे गावला एकच विनंती असते. आता एवढं सुंदर गाव आहे ना, याला दृष्ट नाही लागली पाहिजे. ते लागते एक म्हणजे राजकारणाची. ते राजकारण इतकं बेकार आहे. जसं मंदिरात चप्पल नेतो का भाऊ आपण? नाही ना. इथे चप्पल आणली का कोण? नाही. तसं धर्ममंडपामध्ये येत असताना राजकारणाची चप्पल फेकून द्यायची, मग इकडे यायचं. आपलं मी 18 वर्ष झाले कीर्तन करतो, पण देवाच्या शक्तीनं सांगतो, मी कोण्या पक्षाले वाईट म्हणेल नाही, कोणाले चांगलंही म्हणेल नाही. हा, काय घेणं नाही बाबा आपल्याला. कोणाचं घेतलंही नाही. मला कितीतरी वेळा गाडीची ऑफर आली, कोणती गाडी पाहिजे. बाबाला विचारा, मी रेल्वेनं येऊ, कपडे मळलेले. आमचे गंभीर बाबा माझ्यासाठी मोठी गाडी घेऊन रेल्वे स्टेशनवर चाला शिवा. मला गाडी बाबा बदला, कपडे बदलायला लावत. पण कोणाची गाडी नाही घेतली. कारण आमच्याकडे एक म्हण आहे, चिलीची भाजी चिलकोंडा आणि फुई भाऊ नवरा कानकोंडा. हा, मग कोण्या नेत्याचं कोण्या पक्षाचं वारकऱ्यानं घेऊ नये. नाही, मस्त मोकळं जीवन जगाव. काही गरज नाही आपल्याला कोणाची. वारकरी पंथात हे आलं नाही पाहिजे. राजकारण तुम्हालाही कळते, तुमच्यापेक्षा आम्हाला कळते. खोटं नाही सांगत. पुरा महाराष्ट्राने 5 राज्य फिरतो मी. साधा भोळा जरी दिसत असेल, कोण्या भागात कोणतं शीट निघते कोणतं पडते 8 दिवस पहिले 15 दिवस पहिले सांगतो. मग पण आपलं काम नाही ते. बरोबर आहे ना बाबा? आपलं काम नाही. आपलं काम आहे आपल्या धर्माकडे लक्ष देणं. तरुण पोरायलाही माझी विनंती असते, कोण्या नेत्याचा कार्यकर्ता झाल्यापेक्षा देवाचे करते व्हा. आपला देव आपल्या पाठीमागे.
पालन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड धर्माचे रक्षण करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा काम आपलं काम हे आहे. म्हणून आपण जास्त कोण्या नेत्याच्या याच्या नादी लागू नये. कोणीच आपलं नाही. कारण कोणता नेता कुठं जाईल काही सांगता येत नाही. आता आमच्या भागात पहा विदर्भात कसं चालू व्हायला. कारण जे टेंबे घेऊन मागे फिरले ते घरीच बसले. म्हणून माझी शिकवण एकच असते, बापू हो काही जास्त ओहापोह करू नये. आपल्या मायबापाची सेवा करा. आपला संसार मस्त टिपटाप कोणतीच कमी नसली पाहिजे. राजकारण तेवढ्यापुरतं गाव नाचील एवढं राजकारण कधी करू नये. प्रेमाचे संबंध बिघडू नये. आपला नेता आपल्या घरी येणार नाही एवढ्या लवकर आपला गावकरी आपला शेजारीच आपल्या कामात पडेल. हां म्हणून सांगतो हे आमचं काम आहे वारकरी पंथाचं. आमचा हा पंथ श्रेष्ठ आहे. हा याच्यासाठी बोलून राहिलो. हा कोण्या जातीचा नाही. हा पंथ वरला आहे. संत आले वरल्या दिंडी या जगाव कसं हे शिकवलं. हा अनादी आहे वेदबोधित आहे. हा सफल आहे. या रस्त्यानं जेवढे लोक गेले त्यांनी पुरावे दिले. साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामी झाले. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका तरफळू घ्या रे तुम्ही. आता याच्यावर शंका येतात जरा. काही लोक म्हणतील महाराज कोण्या साधून आनंद भोगला सांगा बरं. ज्ञानोबारायांच्या जोडीत शेण कालवलं. 7 वर्षाच्या मुक्ताबाई गल्लीमध्ये मारलं. तिने देवाची आई मुक्ताबाई तरी मारलं. नाथरायांच्या अंगावर येवन थुकला. हा आनंद आहे का. जगद्गुरु तुकोबारायांना चालू कीर्तनात मारलं. मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. तुम्ही मारून पहा बरं आम्हाला. विठोबाची शपथ घेऊन सांगतो आम्ही बी दाबून देऊ. हा फक्त त्याने हात दाबले आम्ही इथं दाबू. हा फरक आहे. म्हणून त्याचे मंदिर झाले. आपले कोणी थडगी बांधणार नाही. लक्ष देऊन ऐका. पटकन थोडक्यात सांगायचं. मग कोणी म्हणेल महाराज तुम्ही सांगता हा पंथ श्रेष्ठ आहे आम्ही आनंदानं राहिलो तुमचे साधू संत सांगून गेले. कोण राहिला आनंदानं नाव सांगा. एकही नाही. सगळ्या साधूनं दुःखच भोगलं. मग आमच्याकडे बोट दाखवतात लोक. तुमची मजा आहे. माहीच मजा तुम्हाला दिसते तेवढी मजा नाही. हे फिरणं सोपं नाही बापू. हे गाव ते गाव दिवसाले 10 तर टोल नाके लागतात. जागोजागी दांडा आळवा. तो टोल कटला की गतिरोधक वर अधिक 2 टोल असतात. लोक म्हणतात पैसे कायले पाहिजे. अरे बापू हे फिरणं सोपं नाही. ज्याचं त्यालाच माहीत असते. महिना फिरू मी एस टी न ट्रक आहे न जाऊ. एकदा तर महिन्यानं घरी गेलो
मा पोरगा वट्यावर उभा. मग मला पाहिल्यावर त्यानं पळत येऊन बाबा पप्पा आले पप्पा आले. अळाण्याचा आहे तर बाबा म्हण. मा पोऱ्या मले पाहून करे माव बो आला व. त्याची आई घरातून म्हणे कोणता बो आला रे. म्हणे नारळावाला आला. आम्हाला कोणी चिक्कू शेप देत नाही. फक्त आता गुरुजीनं आंबे आणले वाटते आपल्यासाठी आहे ना. बरं नारळ चांगले देत नाही. उन्हाळा दिवस आहे नारळात पाणी राहत नाही. आणि कार्यकर्ते दुकानात गेले की तो दुकानदाराला समजते हे कोणाला पाहिजे. यायला काय करायला लागते हे बरोबर तो हलके 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 2.5 पोते नारळ झाले बाबा माझ्या घरी. दोघं नवरा बायको फोड्याला बसलो भाऊ. रट्टा मारला दही बुक्का दही बुक्का दही. कोणतं काळं कोणतं पांढरं एकही सुधन. त्या नारळापायी आमच्या घरी वाद झाले. मला म्हणे बसले गाढवासारखं वज वागवत. म्हटलं मग मी काय नारळात घुसलो. म्हणे मग वाजून पाहिले काय झालं. त्या दिवसपासून आता कोणी गावले जाऊ कोण नारळ दिलं की मी पहिले वाजवतो. नाही सहज इशारा केला. चांगलं असलं तर घेतो नाहीतर मग काही तुमची इच्छेनं 25-30 असं लक्ष देऊन ऐका. सगळे साधू दुखी राहिले. मग हा पंथ श्रेष्ठ कसा. आता याच्यावर लय नाही बोलत. एक ओवी सांगतो. ज्याते म्हणती महादुःख ते भक्ताशी भगवंत स्वरूप देख. ज्याते म्हणती परम सुख ते आवश्यक भगवंत. आमचे नाथबाबा म्हणतात साधूला दुःख देण्याची पावर नाही देवामध्ये. नाही मग दुःख कधी येईल. आपलं जर पाप असलं तर आपल्याला दुःख येईल. मग आमच्या ज्ञानोबारांनी काय पाप केलं. माझ्या सत्यवादाचे वाचा केली कल्प दिनरजनी. गोविंदाचे रात्र न कडे दिवस न कडे अंगी खेळे. मग एवढं ज्यांनी भजन केलं या देवानं त्याला दुःख दिलं कसं. दिलं नाही. यांनी देवाले सांगलं तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी. ए देवा तू सुखात रे आम्हाले गर्भवासाले घाल. मातेची उदर कुहरी पचवोनी विष्टेच्या दाथरी. उकडोनी 9 मास वरी जन्मो जन्मोनी मरती. विष्टाले पचहू कडे नाकी तोंडी कुर्मी किडे. गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. मागलं दुःख का. ज्याते म्हणती महादुःख ते भक्ताशी भगवंत स्वरूप दे. ज्याते म्हणती परम सुख ते आवश्यक भगवंत. ज्याला महादुःख म्हणतात ते खऱ्या भक्ताले देव स्वरूप आहे. का. आमचे सद्गुरू सखाराम बाबा मुक्ताबाईच्या दिंडीचे चालक सखाराम बाबाचे एक वाक्य होतं. दुःख हे परमार्थाची माय आहे. म्हणजे दुःखामध्ये देवाचा आठव आहे आणि सुखामध्ये देवाचा विसर आहे. म्हणून प्रत्येकाच्या नशिबामध्ये दुःख पाहिजे. सगळं उत्तर दिलं तुम्हाला. आपण पुण्य काहीच करत नाही तरी देवाले सुख मागतो. 2च अगरबत्ती म्हणजे
बुडी सुखात ठेव, बुडा सुखात ठेव, घरदार सुखात ठेव, अगरबत्त्या रुपयाच्या आणि टोच्याला जागा नसली की मारुतीच्या बेंबी. हो, एवढं भजन केलं भक्त प्रल्हादानं, पांडवांचं उदाहरण दिलं. एवढं तप, एवढी साधना, तरी दुःख. पण ऐका, त्याच्याजवळ दुःख होतं बाबा, दुःख होतं. कौरवाजवळ सुख होतं पण देव नव्हता. कौरवाजवळ सुख होतं पण देव नव्हता. आणि पांडवांजवळ दुःख होतं पण मागे पुढे उभा. म्हणून प्रत्येकाने तुकोबाराय म्हणता आम्हाला दुःखाचे डोंगर आले तरी तुझा विसर नाही पडला पाहिजे. लक्ष देऊन ऐका मंडळी. म्हणून हा पंथ श्रेष्ठ आहे की यात दुःखालाही देव मानण्याची पद्धत आहे. मी लय सांगू शकतो. मी हा अभंग घेतला की एक महिनाभर पंढरपूर येलो घेत असतो. आमच्या इथून एक महिना लागते आम्हाला यायला, 29 दिवस लागतात. मग आता एक चरण होते, दुसऱ्या चरणाला स्पर्श केला राम राम. माय म्हणणं कसं, आपण शेतकरी आहे, 4 एकर वखरल्यापेक्षा 2च एकर वखराव. कारण किती वखरलं, 8 एकर आला बाबूराव. आणि मागे हराळ तशीच 2च वखर पण दाबून. आपलं एकर चांगलं वखरलं की नाही, आपला मार्ग वरलाय. या जगाव कसं, वागाव कसं, मराव कसं, काय कराव, काय करू नये, कुठं जाव, कुठं जाऊ नये, काय सगळं शिकवलं. वरम ही नरके वासो न तू दुश्चरिते गृहे नरकाची येते पापम कुगृहे परिवर्धते. वारकरीले नियम. वरम ही नरके वासो, आपल्याला सांगितले शास्त्र, नरकात जा. कोणाला? माळकर यायला सांगलं. काय सांगलं आहे का? नरकात जा. वरम ही नरके वासो. पुढे काय म्हणतात? न तू जाऊ नको. कुठं? दुश्चरिते गृहे. ज्या घरात माळकरी नशील, एकादशी कळत नशील, त्या घरात वारकऱ्यानं जाऊ नाही. वैष्णवा संगती धरावा उपवास, दुर्जनाचा घास शेवू नये. फक्त हॉटेलचे भजे गरम असले तर चालतात, चालतच नाही मी असंही म्हणत नाही. राम म्हणता ग्रासो ग्राशी तोची जेविता. हा चालते, पण कधी प्रसंगानं. चांगलं नसते. तुम्ही पाहते भजे करणारे म्हणतातच तंबाखू, तोच हात तोंडात, डबल तोच बेसनात, 2 घाणे झाले की हे बोट. आणि हे असे भजे खातात आणि घरी जाऊन तुम्हाला म्हणतात तुला हॉटेल सारखे येत नाहीत, तुम्ही असे करत जा. घे, टाळलं पाहिजे बाहेरचं खाणं. हा, मला एका पोरानं फेसबुकवर व्हिडिओ दाखवला महाराज. फेसबुकवर एक जण वळे करे. मग वळा असा करतात की साबुदाण्याचा, त्या वळे करणाऱ्याचा हात इथून तुटेल होता. म्हटलं हा कसा, मला वाटलं असा करीन, तो असा करीन. म्हणून सांगतो बाहेरचं खाऊ नाही, हे आपल्याला आपला मार्ग श्रेष्ठ आहे. महिनाभर कीर्तन केलं तरी याच्यावर बोलू शकतो. संत आले वरल्या दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी. हाती खुरक्या म्हणजे चिपड्या. कुठं आहेत ते खुरक्या होत्या त्या बाबाच्या हातात? या बाबा, हाती खुरक्या ह्या चिपड्या, काखेत मुंडी विनेकरी बाबा, हे बाबा. हाती खुरक्या काखेत मुंडी, संत आले वरल्या दिंडी. पाहू एवढ्यानंच तुमचा मार्ग वरलाय का? नाही. अभंगाचं दुसरं. पडली ओढ पंढरपुरी पडली ओढ. पंढरपुरी पडली पंढरपुरी पडली.
विठोबा कुंडली कवरदे श्रीकानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर आदिशक्ती मुक्ताबाई जगद्गुरु तुकाराम महाराज बजरंग बली की पंढरपुरी पडली होड मुटक्या परीस धांगड गोड. महाराज म्हणतात पंढरपुरामध्ये होड पडली, त्यामध्ये निर्णय आला मुटक्यापेक्षा धांगड गोड. मग मुटकं म्हणजे काय आणि धांगड म्हणजे काय लवकर सांगतो. मुटकं म्हणजे ज्यामध्ये लपून साधना लपून मंत्र देतात त्या पंथाला मुटका पंथ म्हणतात. वारकऱ्याचा मंत्र लपून नाही, राम कृष्ण हरी म्हण, आपला मंत्र उघडा, आपली साधना वारी. ज्ञानोबा तुकाराम हे आपली साधना आहे, आपलं व्रत. पर्व विशेष भागवत धर्मी नृष्य जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तम उत्तम महाशिवरात्री या मार्गानं चाला. कोणी म्हणेल महाराज तुमच्या साधूला माहित होतं काय वेगळे वेगळे संत पंथ येतील वेगळे वेगळे संत? हे सगळंच माहीत आहे. नाथांची शकुनाचे अभंग ऐका. पृथ्वीवरती वारा थोर झुंजाट सुटेल, थोर मोठे मोठे पर्वत दादा. कोणता वारा सुटीन? कलियुगाचा. आणि त्या वाऱ्यानं मोठे मोठे पर्वत दादा उडून जातील. समजलं काय? विपरीत होईल. बहीण भाऊ दोघा जणाचा विवाह लागेल. पती सोडून घरोघरी फिरतील नारी, पुत्र होईल पित्याचा, स्वतःचा मुलगा बापाचा खून करीन. केला गावाचं नाव सांगता येत नाही, म्हणून लक्ष देऊन ऐका बापू हो, या मार्गानं चाला. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, कपाळाले टिळा लावा, एकादशीचं व्रत करा. हाच उपदेश इथं करतो. लय मोठं बोलता येते, तुम्हाला वाटीन ते लावा. मी सांगत असतो अंबाबाईवर प्रेम अशीन कुंकू लावा, भगवान दत्तात्रयावर प्रेम आहे विभूती लावा, भोले बाबावर प्रेम आहे भस्म लावा, खंडेरायावर प्रेम आहे भंडार लावा, विठोबावर प्रेम आहे बुक्का लावा. नाही महाराज काहीच नाही लावत, मग गोल टोपी घाल. लावायची लाज वाटते? हिंदू धर्मामध्ये आला ना कपाळाला टिळा लावला पाहिजे. कोण्याही देवाचं भजन आमच्याकडे विदर्भामध्ये वेगळे वेगळे भजन, मी सगळे भजन करू. राष्ट्रसंत तुकडोजी बाबाचं सुहागन तीर्थ करणे चली. आज मी काहीच म्हणून नाही राहिलो, कारण माई जिरेल आहे. हा मला म्हणता येत नाही, मा स्वर जाते. आज तुमच्या इथं जे गायक वृंद आहे ते आम्हाला गुरुतुल्य लोक आहेत, त्यांच्या पुढे आम्ही काय होबासकी करावं. राष्ट्रसंत तुकडोजी बाबाचे भजन, गाडगे बाबाचे भजन केले आम्ही. खंडेरायाचं भजन आमच्याकडे असते, तुमच्याकडे आहे काय? मल्हारी माझा पसुनी घोड्यावरी ग, अनाया बानू गेला चंदनपुरी ग, खंडोबा पिवळा झाला हळद लागली. हे खंडेरायाचं भजन. महादेवाचे आमच्याकडे श्रावणामध्ये बाऱ्या म्हणतात. यायच्या इकडे शंकर बाबाच्या गाव इकडे म्हणतात ना बाबा बाऱ्या, इकडे नाहीत त्या. पंचमीला महादेव पार्वती स्वार झाले ते नंदीला, गेले भला न्याव नालाव नागा
आणि आज गुरुजी आहेत. लक्ष देऊन ऐका. हे भजन महादेवाचं, भगवान दत्तात्रयाचं एकतारा भजन होतं पूर्वी. दत्ता तुला कोणी दिले वरदान, दत्ता तुला कोणी दिले वरदान, दत्ताच्या भवती गाईचा मेळा, गाईचा मेळा देवा गाईचा मेळा, गाई राखी भगवान, दत्ता तुला कोणी दिले वरदान, तीन शिरे एक मान, दत्ता तुला कोणी दिले वरदान. हे दत्त प्रभूचं होय. आमच्याकडे एक तारा अधिक राहिलं अंबाबाईचं. अंबाला माझ्या मरवट बरवणावरी झाली राती, अरे कुंकवाची वाटी भोळ्या भगताच्या हाती, सावळी अंबाबाई ग बाई, कोण्या राजाला पावली अंबाबाई. या अंबाबाई. आता टाइम झाला. 2 चरण झाले, 2 राहिले. हा, मी विदर्भातून आलो म्हणून तुम्हाला वचन देतो, मी पुन्हा येईल. मी पुन्हा येईल 2 वर्षानं 4 वर्षानं कधी आठवण काळा गुरुजी आम्ही येऊ. तुमच्या गावात येऊन इतकं प्रसन्न वाटलं. तुम्ही मायबापांनी प्रेम दिलं. जेवढे चेहरे आहेत सगळे खुश आहेत. आणि जे मंडळी आम्हाला साथीला इथं आहे, हे आमचं जन्मोजन्मीचं पुण्य आहे म्हणून आमच्या पाठीशी उभे. हा, म्हणून सर्व आदरणीय पूजनीय भगुरी गुरुजी असतील, पूजनीय आबा असतील, पूजनीय आमचे धन्यकुमारजी महाराज, पूजनीय शंकर बाबा, पूजनीय ईश्वर बाबा, पूजनीय गुरुजी, सर्वांना वंदन करतो. जाहीर माफी मागतो. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध, महाराजा तुम्ही सिद्ध. ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा महाराज ज्ञानेश्वर पाया पे करा